हे म्या मम्मीचे दोन अनमोल रतन राम अन लखन अन मी आहे त्यांची लाल जरत तिखी तिखी खरसनी मिरची. तर मी जाईल ती भाऊ पुण्याले. आता मी पुण्याला जाते म्हणून हे दोघे मोठे लेकरं मॅम मागे लागले की आम्हाला बी घ्यायचा. रेल्वे तर शक्य नाही होती म्हणून बुक करणी पडली जोगेश्वरी ट्रॅव्हल्स. यांले दोघांले तर बसही दिला. आता तुम्ही म्हणसान की तुले तर बस लागते ना गौरी. हो, बस मध्ये चढताच खेपी मला एक खदबद चालू झालं आणि त्या खदबदल दुर्लक्ष करायसाठी आम्ही खेळलो चिमणी उड आणि कावडा उड. मग काय जास्त त्रास व्हायला लागला म्हणून मी जपी गेली आणि थोडीशी जप लागली तवशीन आला धाबा आणि धाब्या लोक पोचूस तर मी अर्धी आजारी पडी गेली आणि तरी बी आणले माझ्या बरोबर मस्ती सुची रालती. मग काय हाडी पेटले आमचे थोडेसे फॉलोअर्स एनले पैसन मी थोडीशी तब्येत बरी झाली. पण काय फिर से मुझे जाना था मौत के मुंह में. मग अशी जपली की डायरेक्ट सकाळी उतरली स्वारगेटले. हा, तर मी पुण्याला याच्या मागचं कारण हे होतं की माझ्या लहान्या भाऊचा पेपर होता आणि त्याच्यासाठीच आम्ही हाडी गेलो होते. मग काय त्याला सेंटरमध्ये सोडलं आणि त्याला विचारलं तर पेपर त्याला गैरामस्ता जायला होता. मग पेपर झाला आणि आम्ही निघाले. तर हे पा, मी ह्या गावात चालते, माझा एक भाऊ त्या गावात चालतोय आणि दुसरा भाऊ डायरेक्ट गावाच्या बाहेर चालतोय. म्हणजे मागच्या मागे मला कोण किडनॅप बी करी घेतलं ना तर यांच्या दोघींच्या कानाले वारा बी नाही राहणार. मग काय आम्ही आले स्वारगेटले परत आणि हाडून मेट्रोनं आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता. मग ऑनलाईन तिकीट बुक केले. हे दरवाजे ना QR कोड दाखवल्यावरच ओपन होता बरं का. आणि हे मी ना एवढी तयारी करेल होती तरी भंगार दिसत होती ना. यांना दोघींना साधी पावडर बी लायली नव्हती तरी बी हे हँडसम दिशी रालती. जाऊ द्या. मग तडलोक आली आमची मेट्रोमध्ये बसले. हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी पहिलाच होता. कमेंट करून सांगा तुमचे बी भाऊ तुमच्यापेक्षा गैरमस्त दिसता का. आणि पुण्यामध्ये आम्ही अजून काय काय केलं ते तुम्हाला पाहायला भेटेल दुसऱ्या पार्टमध्ये. चला मग टाटा, सी यू, बाय बाय.